नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुणाकार. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण गुणाकार, गुणाकाराचे सर्व प्रकार. यामध्ये पूर्णांकांचा गुणाकार, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकांचा गुणाकार आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार असा सर्व प्रकारचा गुणाकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पूर्णांकाच्या गुणाकाराने. हा इकडे लक्ष द्या. आज आपण बघणार आहोत गुणाकार. ज्या मुलांना येत नाही त्याने आणि एकदा लक्ष द्या. गुणाकार करत असताना आपण कशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे. आता पहिला गुणाकार आहे बघा, 285 गुणिले 23 हा गुणाकार करायचा आहे. काय करणार, पहिल्यांदा आपण ही संख्या लिहून घेणार 285. कशाने गुणायचं आहे, 23ला. 23 लिहायचा गुणाकार. आता 23 गुणायचं. समजा तुम्हाला 23चा पाडा येत नाहीये तर तुम्ही काय करायचं आहे, एकदा 3 न गुणा, एकदा 2 न गुणा. 3 न गुणत असताना 3चा पाडा आपल्याला आला पाहिजे. बघा 1 ते 9 पर्यंतचे पाडे तुम्हाला आले की तुम्ही कुठलाही गुणाकार करू शकता. काय ट्रिक वगैरे वापरायची गरज नाही, आपली नेहमीची पद्धत वापरायची. ट्रिक बरेच दिवस आपल्या लक्षात राहू शकत नाही, त्यामुळे आपण ट्रिक वगैरे काही नाही. गुणाकार करायची जी मूळ पद्धत आहे ती पद्धतच आपण बघणार आहोत. मग आता तुम्हाला 3चा 2चा पाडा जर येत असेल तर हा गुणाकार तुम्हाला येऊ शकतो. मग 3चा पाडा आहे, 3 न गुणायचे. पहिल्यांदा एकच स्थानाचा जो अंक आहे त्यानं गुणायचं. तर 3 न गुणायचं. कशाला गुणायचं आहे, या प्रत्येक अंकाला गुणायचं. पहिल्यांदा कशाला गुणायचं, 5ला. 3 अंकाची 15. आता हे 15 असे मांडायचे का, 15 असे मांडायचे नाही, तर 15शी 5 खाली लिहायचं आहे आणि हातचा अलीकडच्या संख्येवर लिहायचं आहे, अंकावर वर लिहायचं. पुन्हा 3 कशाला गुणणार, 8ला गुणणार. 3 8 ते 24 आणि वरचा एक हातचा किती झाले, 25. मग 25 लिहिणार का, किती लिहिणार, 5. आणि 25 हातचा किती येणार आहे, 2. बरोबर. आता 3 याला गुणून झाले. आता कशाला म्हणतात, 2. 3 दोन्ही 6. 6 आणि 2 वरचे हातचा किती झाले, 8. बरोबर झालं. 3 न गुणून संपलं आपलं. आता कशाला गुणायचंय, 2 न. आता 2 न गुणत असताना बे पंचे कशाला गुणणार, आता 5ला, मग 8ला, मग 2ला, मग बे पंचे 10. मग काय म्हणणार इथं, शून्य मांडणार आणि हातचा वर झाला. आता ह्यांना गुणत असताना हे हातचे खोडून घ्या आता, नाहीतर पुन्हा गोंधळ होणार आपला. मग आता 2 न गुणायचे. बे पंचे 10 शून्य खाली लिहिणार, हातचा वर देणार आपण, आहे ना. आता शून्य कुठं लिहायचा, इथं लिहायचं की इथं लिहायचं, या 5च्या खाली लिहिणार का, या 5च्या, तर दशक स्थानच्या. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं, तुम्हाला समजत नसेल तर असं चिन्ह करा. तिथं शून्य मांडू नका, पुन्हा तुमचा गोंधळ होतो शून्याचा. त्यामुळे इथं काय करा, अशा पद्धतीचं चिन्ह करा. 2 न गुणायचं. बे पंचे 10, 10शी 0. आता हातचा कुठे येणार आहे माझा, 8च्या वर. मग आता हातचा कोण टाकलं. आता पुन्हा कशाला म्हणणार, 8ला. बे 8 16. 16 आणि वरचा एक हातचा 17. 17शी 7. अंकाखाली अंक मांडायचे आहे. एकही अंक इकडे तिकडे करायचं नाही. 7 मांडले. हातचा कुठे येणार, वर. पुन्हा बे दोन्ही 4. वरचा एक हातचा 5. आता 5 कुठं लिहिणार, इकडे लिहा. आता तुम्ही म्हणाल इथं काय लिहिलं नसू दे, इथं मी 5 लिहिलं. आता या सगळ्यांचे काय करणार मी, बेरीज. 5 शी 5, 5शी 5, शून्य आहे ना, त्यामुळं 5च येणार आहे. 8 आणि 7 15. हातचा आला 6. हा गुणाकार लक्षात आलेला आहे. आता पुढचा गुणाकार आपण बघायचा आहे बघा, दशांश अपूर्णांकाचा. दशांश नाही ना इथं, त्यामुळे याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक. तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचंय, आहे अशा पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची. चिन्ह बघितलं की लगेच घ्यायचं नाहीये, चिन्ह काढून टाका पहिल्यांदा तुम्ही आणि संख्या मांडून घ्या. किती, 54. गुणाकार करा. मग अशी केलं तसंच गुणाकार करायचंय. कसं करणार गुणाकार, 4 चौक 16. हातचा कुठे येणार आहे, 7च्या वर. बरोबर. पुन्हा 4 न कशाला
म्हणणार? 7 ला. बरोबर म्हणायचे, स्वतःतून सुद्धा म्हणायचं. 4 7 28, 1 29, हातचा आले 2 29. पुन्हा 4 ने कशाला गुणणार? 2 ला. 4 दुनी 8, 8 आणि 2 10. इथे किती लिहिणार? 0. हातचा 1 वर जाईल. हा, पुन्हा 4 चौक 16, याला म्हणणार 4 चौक 16, हातचा 1 17. बरोबर. आता कशाने गुणायचे मला? 5 ने गुणायचे. तर 5 ने गुणताना काय करणार मी? तर पहिल्यांदा आपण इथं काय करायचंय? शून्य लिहा किंवा चिन्ह एखादं करा. की तिथं आपल्याला गुणाकार जो करणार आहोत आपण दशक स्थानात खाली लिहित जाणार आहे. हा, आता कशाला गुणणार? आता सुरुवातीपासूनच करायचे, ओळीनं असं गुणत जायचे. पुढचं उदाहरण शंभू सोडवणार. बर, तुलाच विचार. 5 चौक 20. इथे किती लिहिणार? 0. आणि हातचा 2. मग हे आधीच्या हातचे फोडून ठेवूया. हातचा 2 कुठे येणार आहे? 7च्या वर. बरोबर. पुन्हा 35, 37, 7, हातचा 3. बरोबर ना? हातचा जाणार ना? पुन्हा 10 3 13, 13 3, हातचा 1. पुन्हा 24, 21. 21 कसं लिहिणार? 1 याच्या खाली 1, या 1च्या खाली, नाहीतर असं लिहिणार. सगळं गोंधळ. असं लिहायचं का? नाही. बरोबर. आपण अंकाखाली अंक लिहायचंय. अंकाखाली अंक लिहायचं. असं कसंही लिहायचं नाही. कधीही बेरीज करताना, वजाबाकी करताना मी सांगितलेलं आहे, अंकाखाली अंक. एका अंकाखाली एकच अंक येणार. म्हणजे माझ्या इथे 21 आलेले. 21 लिहिताना मी याच्याच खाली लिहिणार आहे 1, आणि म्हणजे 2 कुठे येईल? इकडे. यांची काय करायचे? बेरीज. बेरीज 6 9 7 10, 7 3 10, चाला 1 3 2. आता मला दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 2. इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1. म्हणजे टोटल किती झाले? 1 2 आणि 3. म्हणून 3 घरं सोडा, 3 स्थळ सोडा. 1 2 3. कुठून सोडणार? एकक स्थानाकडून. नाहीतरी गुणून सोडशील. कुठून मोजत यायचं आहे? एकक स्थानाकडून. 1 2 3 आणि दशांश. समजलं? कळाले का? आता आपण दशांश अपूर्णांकांचा घेऊ. आता पुढचा हा गुणाकार जो बघायचा आहे तो गुणाकार कसा आहे बघा? अपूर्णांकांचा. हे काय आहे? अपूर्णांक. मग अपूर्णांकांचा गुणाकार कसा केला जातो? तर अपूर्णांकांचा गुणाकार करताना काय नियम आहे? तर अंशस्थानी अंशांचा, छेदस्थानी छेदांचा गुणाकार. म्हणजे 2 गुणिले 6, 3 गुणिले 8. समजते? 2 गुणिले 6 म्हणजे अंशस्थानी अंशांचा, छेदस्थानी छेदांचा गुणाकार. आता इथं जर तुम्हाला संक्षिप्त रूप देता येत असेल, म्हणजे भाग जात असेल, तर भाग घालवायचे आणि मग गुणाकार करायचे. उदाहरणार्थ बघा, इथं 2 आहे, मग खाली बघा छेदस्थानी 2च्या पाड्यात 3 आहेत का? 2च्या पाड्यात 8 आहेत, म्हणजे इथे भाग जातो. हा, म्हणजे काय होईल? बेग के बेचो झालं. पुन्हा बघा, इथं 6 आहे, तिथं 3 आहे. आहे का? 3च्या पाड्यात 6 आहे, म्हणजे काय होईल? 3 किती? 3 2 6. पुन्हा बघा, इथं 2 आहे, तिथं 4 आहे. जाईल का भाग? जाईल. म्हणजे पुन्हा काय झालं? बेग के बेदुनी 4. संक्षिप्त रूप दिलं. आता पुन्हा बघा, इथं काय राहिले? 1. इथं काय आहे? 2. म्हणजे परत भाग जाणार आहे का? नाही. मग गुणाकार करा. आता इथे गुणाकार आहे ना, इथे काय आहे? 1 गुणिले 1. 1 1 के 1. छेदस्थानी इथे 1 आहे, इथे 2 आहे. 1 के 2. लक्षात येते गुणाकार? स्टॉप करू नकोस, पॉज कर. स्टार्ट. आता आपण बघितलं अपूर्णांकांचा गुणाकार, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. आता पुढे आपण बघणार आहोत बघा, ही जी संख्या आहे कसला अपूर्णांक म्हणतात? माहिती तुम्हाला? माहिती का?
पूर्णांकांचा अपूर्णांकासारखं रूपांतरण करून घ्यायचं. मग ते कसं करायचं? तर त्यासाठी बघा पहिल्यांदा काय करायचं, या 3 ना या 2 ला गुणायचं. किती झाले? 6. आणि त्यामध्ये हे वरचे एक काय करायचे, मिळवायचे. हा गुणाकार करायचा आणि मग त्या गुणाकारामध्ये अंश काय करायचं, मिळवायचं. म्हणजे किती येईल? 7. छेद आहे असंच ठेवायचं, छेदात बदल करायचं नाही. गुणिले कसं करणार? 9 येईल का? हे किती? 20. 4 पंचे 20. आणि त्यामध्ये हे 2 काय करायचे, मिळवायचे. म्हणजे किती झाले? 22 छेद 4 आहे असं. आता मग अशी सांगितले तुम्हाला गुणाकार असेल अपूर्णांकांचा तर काय करायचं आहे, अंशस्थानी अंशांचा, छेदस्थानी छेदांचा. गुणाकार मांडा. 7 गुणिले 22 छेद 3 गुणिले 4. आता यामध्ये गुणाकार करण्यापूर्वी काय सांगितले तुम्हाला, जर संक्षिप्त रूप देता येत असेल, भाग जात असेल तर भाग घालवा आणि मग गुणाकार करा. आता इथे 7 आहे. 7 आणि 3 आणि 4 आहे का? एक कोण 7च्या पड्यात किंवा 3 आणि 4च्या पड्यात 7 आहेत का? 4च्या पड्यात हे 22 आहेत का? 3च्या पड्यात आहेत का 22? नाही. म्हणजे 4च्या पड्यात 22 नाहीये, पण या 22 आणि 4 ला भाग जाऊ शकतो. कशाला जाऊ शकतो? 2 ला. बरोबर. म्हणजे इथे काय होईल? 2 दुनी 4, 2 के 2, 2 के 2. आता बघा इथं 3 आहे, तिथं 2 आहे. या दोघांच्या पाड्यामध्ये हे आहेत का हो 7 आणि 11? 7 किंवा 11 आहेत का? 3च्या किंवा 2च्या पाड्यात नाही आहे. मग आता आपण काय करायचं, गुणाकार करून टाकायचं. म्हणजे इथे किती होईल, अंशस्थानी काय होईल 77, छेदस्थानी काय होईल 6. लक्षात येते का तुमच्या? कशा पद्धतीने गुणाकार करायचे कळले का? अपूर्णांक कसा आहे बघून घ्या. पूर्णांक युक्त असेल तर त्याला साध्या अपूर्णांकात त्याचं रूपांतरण करून घ्या आणि मग गुणाकार करा. हा, मग रूपांतरण कसं करायचं सांगितलेलं आहे. छेदानं या पूर्णांकाला गुणायचं, 3 दोन्ही 6 आणि वरचा अंश त्यामध्ये काय करायचा, मिळवायचा. म्हणजे झाले किती 7 छेद 3. असंच आपण दुसरं पण करूया. आणि मग आपण अंशस्थानी अंशांचा, छेदस्थानी छेदांचा गुणाकार आधी मांडा. मांडल्यानंतर संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्या आणि मग गुणाकार करा. आता काही वेळेला संक्षिप्त रूप देता येणार नाही, कुठलंच संख्या कुठल्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही, कुठल्या पाड्यात नसेल तर त्यावेळेला आहे असं गुणाकार करून टाका. अंशस्थानी अंशांचा, छेदस्थानी छेदांचा. आणि तुमचं उदाहरण